मनातून बेचैन होत्या त्या. कसली तरी काळजी करत होत्या असं वाटत होतं रे मला. आई, जानकी काकू पण ना एक आई आहेत आणि तुम्हा आयांचं ना एक फेवरेट काम असतं, आपल्या मुलांची काळजी करत बसणं. आता जानकी काकूंना 3 मुलं, त्यात आपल्या ताईलाही त्यांनी त्यांची मुलगीच मानलंय म्हटल्यावर त्यांची काळजी चौपट झाली असणार ना. चेष्टा करतोस आम्हा आयांची? अगं नाही आई, चेष्टा नाही करत आहे. उलट तुम्ही आया आमची काळजी करता म्हणूनच आमचं सगळं व्यवस्थित होतं. हे बाकी बरोबर बोललास तू. आपल्या मुलांचं सगळं व्यवस्थित व्हावं असं कुठल्याही आईला वाटतं रे, म्हणून तर काळजी करत असते ती. समस्त पृथ्वी तलावरच्या आया या महान आहेत. धन्य आहेस तू माते, धन्य आहेस. सई, हा नारळ देवी आई समोर ठेव आणि नमस्कार कर. नाईस 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 नाईस. फर्स्ट क्लास. वाव, आता कसं छान असा माहोल बनल्यासारखं वाटतंय. नाईस. या सई काय या का अशा निघून गेल्या यार? मला बोलायचं होतं ना यांच्याशी, लगेच फ्रेश होऊन पळाल्या. आपण मला कळत नाही की की घरातलं सगळं काम यांनाच करायचं असतं का नेहमी? ठीक आहे, असो असो. आता एकदा सई आला ना की मी त्यांना असं लगेच जवळ घेणार आहे माझ्या. एकतर त्यांच्याशी बोललो नाही तर इतकं बोर होतो ना मला. आता छान असं जवळ घेणार आणि मग त्यांना सरप्राईज देणार. आय नो त्यांना खूप आवडेल, त्या खूप खुश होतील. सई पण लवकर या ना, पेशन्स खूप कमी आहेत माझ्यात. सई, हा तुमच्या गावचा नारळ आहे. तुझी आई आणि वरुण आले होते आज घरी, तेच घेऊन आले. अगं, रडतेस का तू सई? मला माफ करा, मी खोटं बोलले तुमच्याशी. तुझी आई येऊन गेल्यापासून मी पण खूप बेचैन झाले होते. सई माझ्याशी खोटं का बोलली आणि खोटं बोलून कुठे गेली असे कितीतरी प्रश्न मला सतावत होते. पण तुला जेव्हा मी देवांश बरोबर बघितलं तेव्हा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली मला. अगं, तू आणि देवांश जितक्या जवळ याल तितकं चांगलंच आहे, पण मग खोटं का बोललीस तू? ह्यापुढे माझ्याशी खोटं बोलून कुठे जायचं नाही हं? अगं, मला काळजी लागते ना. चल ये आता. देवी आई, मला माफ कर. मी आईशी खोटं बोललीये.
ऐका ना एक मिनिट. सी आत्ता ना तुम्ही काहीच बोलायचं नाही, तुम्ही फक्त ऐकायचं. तुम्हाला माहिती आहे मी तर बऱ्याच वर्ष तुमची वाट बघतोय इथे. 2-3 दिवस झाले आपण नीट बोललो सुद्धा नाही एकमेकांशी. आय मीन आपल्याला माहिती होतं आपल्यात काही खरं भांडण सुद्धा झालं नव्हतं. स्टील पण मला ना एक गोष्ट रिअलाइज झाली आता. जर तुमच्याशी बोललो नाही ना तर मला करमत नाही. सही त्रास होतो मला. त्यामुळे प्लीज इथून पुढे कधीही माझ्यावर रागवू नका तुम्ही. ओके. मी 2-3 दिवस जरी बोललो नाही ना तर असं मनात खूप काही साचलंय माझ्या, जे मला तुमच्याशी बोलायचं आहे, तुमच्याशी शेअर करायचं आहे, तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहे. तासन-तास तुम्हाला असं फक्त बघत बसायचंय. मला माहितीये तुमच्या डोक्यात काय प्रश्न येतात. जस्ट वेट थांबा आलो. हे काय? आपल्या दोघांचं फ्लाईट तिकीट. फिरायला चाललोय आपण. सई फिरायला. एक मिनिट, तुम्हाला काम आहेत ना, तुमची एक डील फायनल व्हायची अजून. आय नो, ती डील फायनल झाल्यानंतरच जाणार होता आपण. ऍक्च्युली कॉन्फरन्स आहे. त्या कॉन्फरन्स मध्ये माझं एक प्रेझेंटेशन आहे. अँड आय एम शुअर ही डील मलाच मिळणार आहे. आणि एकदा का डील मिळाली की मग आपण या डीलचं सक्सेस आणि आपलं हनीमून असं डबल सेलिब्रेशन करणार आहोत. कसा वाटला प्लॅन? नाहीस ना? हा? I am so excited. कधी एकदा डील फायनल होते आणि आपण फिरायला जातोय असं झालंय मला. I just can't fact. Say. I love you.